हेलो एवरीवन, वेलकम बैक टू माय न्यू वीडियो। किस खबर बॉबाल वाला नहीं चढ़ाओ। तो गाइस अभी आपके भाई जा रहे हैं तो क्लास पर। तो गाइस आज लास्ट डे नहीं किया, पेपर रहेगा ना क्या अकाउंट का, उसका नहीं किया। ज़रा इंपॉर्टेंट क्वेश्चन देंगे बोले सर ने, इसलिए बुलाया। तो गाइस आज लास्ट डे, ज़रा उधर भी जाते नहीं क्या। और बाकी इधर का सीन देख सकते हो नहीं क्या, इधर वॉलीबॉल का सीन है इधर खेलने का। ये देखो नेट, पूरा नेट ही नेट है, मतलब नहीं क्या बीच में का रहता है वो, ये देख सकते हो। बाकी क्या मस्त लग रहा है ना ये। 5:30 बजे का सीन नहीं क्या इधर का मेट्रो का, क्या दिख रहा है। इधर से मेट्रो आएगा, इधर इधर। नारद किसको चाहिए बोलो जल्दी, किसको चाहिए जल्दी कमेंट करो। घर पे आएगा डायरेक्ट। आपको भाई पहुँच चुके हैं अभी क्लास पर, नहीं क्या देख सकते हो। पब्लिक अभी आ चुके हैं, मैसेज करते सब बड़ कर रहे हैं। तो अभी सर आ चुके हैं इधर। यही बोला कि क्यों। तो गाइस अभी सर आ चुके हैं, अभी पढ़ाई करते। सर बोल रहे पेपर कैसे गए, बोलते सब मस्त गए। एकच नंबर अकाउंटचं काही नाही। सोपं आहे ना। एक बऱ्यापैकी अभ्यास झालेला आहे, चांगला अभ्यास। एक 10 गणित घेतले सोडवायला, 10 प्रॉब्लेम, तर त्यातले किमान 5 प्रॉब्लेम तरी टाली होत आहेत अशी परिस्थिती आहे. आपल्याला सर्व टॉपिक मध्ये आपण ठरवलेलं आहे ऑप्शन, समजा ऍडमिशनला और रिटायरमेंट, तर आपल्याला ऍडमिशनचे 10 पैकी 5 येत आहेत किंवा रिटायरमेंटचे 10 पैकी 5 आहेत, अशी जी कॅटेगरी आहे त्याला उडबी स्कोरिंग कॅटेगरी म्हणतात. हे स्कोरिंग करू शकतात, पण हे सगळ्या टॉपिक बद्दल असतं. तिसऱ्या प्रश्नामध्ये जे 2 और आहेत त्यातला एक तरी म्हणजे तुम्ही टॉपिक निवडलेले असते, म्हणजे त्याच्यातले किमान 10%. आता मी विद्यार्थी, मला सर्व फायनान्शियल अनालिसिस मध्ये 7 प्रकारचे प्रॉब्लेम आहेत, त्याच्यातले 3च जमतात आणि 3 पैकी मला त्यातले 10 पैकी 5च येतात. तर मी या कॅटेगरीमध्ये आलेला प्रत्येक प्रॉब्लेम मी टॅली केला पाहिजे किंवा मला आलाच पाहिजे असा नवस नाही या कॅटेगरीचा. ही पहिली कॅटेगरी. दुसरी, त्याने फार उशिरा अभ्यास केला, ज्यांना बऱ्याच टॉपिक बद्दल गॅरंटी नाही आहे, काय होईल ते सांगता येत नाही, किंवा कोणताच प्रॉब्लेम कधीच टॅली होत नाही, अशी कॅटेगरी. त्यापैकी कुठल्या कॅटेगरीत तुम्ही येत आहे तुम्ही निश्चित करा. हा 2 आमचं तुम्ही तुमची कॅटेगरी त्यानुसार प्रश्नांची रचना करायची. पहिला प्रश्न जो ऑब्जेक्टिव्हचा आहे तो पहिल्यांदा सोडवावा का आणि कुणी सोडवावा, याच्यात एक लक्षात ठेवा की नियम असा असतो किंवा इफेक्ट असा असतो की तुमच्या पहिल्या प्रश्नापासून निर्माण झालेलं इम्प्रेशन हे पुढे कंटिन्यू असतं. दुसऱ्याला त्याच्यावर जरा 10% 20% परिणाम पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह होतो. पॉझिटिव्ह होतो. पहिला समजा मी ऑब्जेक्टिव्ह घेतला, ऑब्जेक्टिव्हला 15 पैकी 15 मार्क माझे स्कोर झाले. कारण एक्झामिनर मी तुम्हाला सांगितलं, एक्झामिनर कधी एक पेपर घेऊन सगळ्या तपासत नाही. तो पहिला प्रश्न त्या 40 पेपर मधला चेक करणार, ते झाले की दुसरा प्रश्न घेणार, त्याचं मॉडेल आन्सर समोर ठेवणार आणि चेकिंग लागेल. मला 15 पैकी 15 आहे, त्याला लगेच ते पहिल्या पेजवर टाकावं लागतात क्वेश्चन नंबर 150 एक्झॅक्ट. जेव्हा तो दुसरा पेपर सेकंड पेपरला उचलतो, वर्ष मार्क बघतो, तेव्हा बराचसा रिलॅक्स होतो की ह्या पोर्टल चांगल्या पद्धतीने स्कोरिंग आहे. तेव्हा दुसऱ्याची पैकीच्या पैकी मी घेतलंय की 10% माझं स्कोरिंग झालं, तो आता बऱ्यापैकी थ्योरी क्वेश्चनला निर्धास्त होतो, दुसऱ्या भाषेमध्ये बेसावतो, तिथं आपल्याला चुका छपवता येतात. माझा दुसराही प्रश्न बरोबर आला, तिसराही बरोबर आला, चौथा माझ्याविषयी त्याचा अपग्रेड होतो सगळ्या अपेक्षा.
हे पॉझिटिव्ह परिणाम, असे निगेटिव्ह परिणाम. समजा मी ऑब्जेक्टिव्ह येतात 15 पैकी मला 2च बसले आणि ते 2 घेऊन तो परीक्षा पेपर उचलला त्याने. आता दुसरा प्रश्न बसणार तो शोधतो, कारण मागं पुढे झालेले असतात आणि त्याच्यात दुर्लक्ष केलेलं टिक करायला सुरुवात करतो. मग कदाचित तिथं सुद्धा होण्याची शक्यता असते. टॅली असणाऱ्या प्रॉब्लेमला सुद्धा मार्क कमी बसू शकतात. म्हणून तुमच्या प्रश्नांचं सिलेक्शन प्रचंड महत्वाचं आहे. तुम्ही किती कॉन्फिडन्स अकाउंटच्या बाबतीत सांगतोय, बाकीच्या प्रश्न विषयांना हे लागू होतं नाही असं नाही. बाकीचे थेरॉटिकल अकाउंट वेगळंच आहे. मॅथ्स आणि अकाउंट हे प्रॅक्टिकल सब्जेक्ट आहे, ज्याची असणारी रचना वेगळी असते. यासाठी तुम्हाला पहिल्यांदा कॉन्फिडंट व्हावं लागेल. आता मला तयारी नाही, मला असं काय होत तुम्ही पास होणार आहे, चांगला मार्क आहे, नापास होणार नाही. दुसऱ्या कॅटेगरीमध्ये जरी गेलात तुम्ही, ज्यांनी अभ्यास कमी केलाय, आत्ता सुरू केलाय, थोडाफार केलाय, काही टॉपिक फुल ऑप्शनला टाकले, नाव सुद्धा थोबड सुद्धा पाहिलं नाही, अशा कॅटेगरीत तुम्ही असलं तरी हरकत नाही. डोंट लूज युअर. पण प्रश्नांचं सिलेक्शन मात्र नीट करा. तुम्ही जर चुकीच्या पद्धतीने प्रश्न निर्माण केले, प्रश्न सोडले, तर तुम्ही प्रश्न पाठीमागे करू शकता. 5वा प्रश्न पहिला, 3रा प्रश्न दुसरा, पहिला प्रश्न शेवटी, हे करण्याचा अधिकार तुम्हाला आहे. पण कुठलाही एक्झामिनर हा प्रश्न त्याला मोकळी ठेवतात. त्याकडून जर चुकला तर त्याला दंड लक्षात ठेवा. कारण मिळतात किती, आता 5 रुपये मिळतात एका पेपर, 25 रुपये दंड केला जातो जर एखादा प्रश्न त्यातून स्किप झाला. तपासा म्हणजे 5 पेपर तपासल्याचे तुझं रेम्युनरेशन जातं, तर रेकॉर्डिंग करावं. त्यामुळे कुठलाही प्राध्यापक असो, कशाही कुठल्याही पद्धतीने पेपर असो, तो प्रश्न सगळे तपासणार. त्यासाठी साधा मार्ग जो 99.99% मास्टर लोक जो वापरतात, तो म्हणजे सिरियल तपासत जातात. कारण मॉरल आन्सर सर्व आमचे असतात. पहिला प्रश्न घेतात, त्याचे पाहतात जास्तीत जास्त वाईट काय असतं. एखाद्या वेळेस सिनियर असेल, वय वर्ष 50, 55, 58, घरात पोरं असतात, त्यातली कॉमर्स असतात किंवा बायको कॉमर्सची असते, त्याच्याकडे देतात. पण पहिला प्रश्न काय कुणी असत, कारण ते 400 पेपर 10 दिवसात तपासायचे. तुम्हाला लोड असतो का? कारण हे पेपर तुमचे पुढे जातात, कॅपला जातात, म्हणजे सेंट्रलाइज्ड असेसमेंट प्रोग्राम, तिथं ते मिक्स होतात. पण म्हणून तुम्हाला हे त्याला काय पडलाय ते मिक्स होतात. मिक्स काय होतात? पेपर मिक्स होत नाही, पेपरची गठ्ठे मिक्स होतात. एमईएसचा एक गठ्ठा, वाड्याचा दुसरा गठ्ठा, तिसरा हरिहंतचा गठ्ठा, असा एखादा कुठंतरी लांब मालेगावच्या मास्तरचे समजून पडे. असं काही होत नाही की एक एक पेपर मिक्स होतो, असं गठ्ठे मिक्स होतात. त्याला आमच्या भाषेत ब्लॉक्स म्हणतात. हे तुम्हाला मी का सांगतो? कारण सायकोलॉजी लक्षात घ्या पेपर तपासण्याची. कारण युद्धाचा पहिला नियम म्हणजे आपल्या असणाऱ्या समोर जो आपल्यावर हल्ला करणार आहे त्याच्यातले वीक पॉईंट काय, त्याचे स्ट्रॉंग पॉईंट काय, हे पाहायला. तो सिरियलीच जाणार असं गृहीत धरा. म्हणून जे पहिल्या कॅटेगरीमध्ये येतात फुल कॉन्फिडन्स मध्ये, म्हणजे ज्यांच्या थिअरी चांगली आहे, त्यांनी पहिला प्रश्न पाहिला आणि सिरियली जावं. कोणते? पहिली कॅटेगरी म्हणजे बऱ्यापैकी अभ्यास केलाय किंवा केलेल्या प्रॉब्लेम पैकी 50-60% प्रॉब्लेम माझे टॅली होतात. असा जर मला कॉन्फिडन्स असेल, हा एवढा असं होता की 4 टॉपिक आहेत, त्याला क्वेश्चन नंबर 2 आणि 3 आहे, त्यातले निदान 2 तरी मला असले पाहिजेत ना, त्याच्यावर तरी कॉन्फिडन्स असतो. ही पहिली कॅटेगरी. असं ज्यांचं नाही, ही दुसरी कॅटेगरी. तुम्ही कुठल्या कॅटेगरीत आहे तुम्ही ठरवा, त्याच्याबद्दल लूज होऊ नका. आणि मी तिसऱ्या कॅटेगरीमध्ये, माझं काही खरं नाही, आपलं काय होईल बाबा, असल्या गाण्याच्या पद्धती विचार निगेटिव्ह करू नका. मी तुम्हाला का देतो, त्याचे निगेटिव्ह पॉईंट कुठे आहेत ते तुम्हाला सांगतो, त्याचे पॉझिटिव्ह पॉईंट कुठे आहेत तेही तुम्हाला सांगतो. त्यामुळे तुम्ही निगेटिव्ह, तुम्ही कॉन्फिडन्स लूज करू नका. युद्धाला जाताना कॉन्फिडन्स लूज करायचा नसतो. हे बघा, पेपर तर होणार आहे, तो काय 11 ते 2 टायमिंग आहे ना, 11 ते 3 ते 6 बरं, 3 ते 6, 3 वाजता सुरू होणार आहे, 6 वाजता जमणार आहे. मी अभ्यास केलेला असो अगर नसो, तो मला समजणार नाही, आलो तो अभ्यास केला नाही, थांब आपण 6 ते 9 घेऊ, असं होणार. बरं, आता मी दिला नाही तर मला पण बसावं लागतं मध्ये. तेव्हा मरा किंवा मार,
त्याला आहे सेकंड कॅटेगरीच्या लोकांनी असं विचार होईल ते होईल, काय होणार आहे, होऊन काय होणार आहे, ते नापास अजिबात करणार. तेवढी पुण्य मी तुमच्या पाठीवर उभं केली, कॉन्फिडेंट. मी काय देव वगैरे कुठल्या देवाला सांगितलं नाही, काही काळजी करू नका. पण इथं जेव्हा जेव्हा बसले असताल तुम्ही आणि जे जे मी घेतलंय ते तुम्हाला आठवेल, 100% आठवेल. त्यातला निम्मा भाग तरी आठवेल, कुठंतरी लुकलुकलं तरी लुकलुकेल ते होणार. कारण तेवढा कॉन्फिडन्स माझ्या टीचिंगवर माझा आहे. त्यामुळे डोंट लूज युअर हार्ट. निगेटिव्ह विचार लोकांना घेऊ नका. जे ऑप्शनला टाकलंय काय कंपॅरेटिव्ह स्टेटमेंट मला येत नाही, ठेवून दिलं बाजूला, आता लढायला जाऊ. कॅश फ्लो स्टेटमेंट जमत नाही, नेमकं आलं मरू द्या ना, ऑर सगळं उचला. समजा दोन्ही आपले शत्रू आहेत, त्यातलं जेवढंही येतं तेवढं आधी घुसा. महाराष्ट्रीयन आहेत, मराठी आहात, पाठीमाग पडायचं नाही, वाराला वारा काय होईल, दोघंही होत काय. प्रश्न मोकळा सोडू नका. अर्धवट सोडलाय, अवघडच होता. तुमचा क्वेश्चन नंबर 5 जरा किचकट असण्याची शक्यता आहे. मला पेपर मला कळालेला नाही, माझ्या आयुष्यात. पण जो ट्रेंड मी तुम्हाला शिकवलेला आहे, हा त्या ट्रेंडच्या साह्याने मी तुम्हाला सांगतो. तेव्हा लूज हार्ट घेऊ नका, तुम्हाला सोपा असणार. फक्त क्वेश्चन नंबर 2, क्वेश्चन नंबर 6 आणि 7 याच्यामध्ये हळूच तुमच्या पायात पाय घातलेले असतील. हे काय हे कुणासाठी? पहिल्या कॅटेगरीच्या लोकांसाठी. बाकी पेपर सगळा सोपा, त्यांना ठेवावं लागतं. पहिल्या क्वेश्चन मध्ये 3 ते 4 मार्कांचे प्रश्न तुम्हाला गुगली असणार. संपूर्ण प्रश्न गुगली येणार. त्यात उदाहरण ते आपण मारलेले कॅल्क्युलेट द फॉलोइंग, तर त्यातले 3 सोपे असतील, 2 किचकट असतील. 3 इतके सोपे असतील, जीपी रेशो डॅश अपॉन डॅश गुणिले 100 प्रिंट केलेलं असतं. गाढवाला सुद्धा लिहिता येईल, ग्रॉस प्रॉफिट अपॉन सेल्स. पर नेट सेल्स लिहिलं काय नाही लिहिलं काय, डोंट वरी, विल गेट द मार्क. अशा 3 प्रश्न तरी असतात प्रत्येक प्रश्नावर. धोका कुठं होणार आहे? दुर्दैवाने जर का ट्रू ऑर फॉल्स विथ रिझन आलं तर तिथं नशिबाचा. कारण रिझनला मार्क कापले जाणार. तुम्ही कुणी असा, पहिल्या कॅटेगरीत असा, दुसऱ्या अर्धा मार्क तरी उडवला आता 100% तेवढंच येणार आहे. आणि अर्धा मार्क उडवला. पण मला असं वाटतं की तसं ते विचारणार नाही, ते ऍग्री किंवा डिसऍग्रीड असतील. मग तुम्हाला कुठं ते उचलून टाकण्याची शक्यता आहे? दुर्दैवानं दोन्ही एकदम येणार, दोन्ही पैकी एक बसेल. एक तर ते विथ रिझन टाकतील, दुसरं टाकणार नाही. दुसरं टाकलं तर विथ रिझन टाकणार. ऍग्री डिसऍग्री जर टाकलं तर इकडं त्यांनी चुकून तुम्हाला फॉर्मॅट जर विचारला, त्याच्याचा एकच फॉर्मॅट आहे तुम्हाला, कशाचा आपल्याचा तो मात्र इमानदार. बिल ऑफ एक्सचेंजचा फॉर्मॅट आला, मिळाले तर 5, नाहीतर जे होईल ते होईल, नशिबाचा वार. त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टी शिकवल्या तुम्हाला. कॉमा कुठं द्यायचा, ऍड्रेस कसा लिहायचा, वर्किंग कसं करायचं, स्पेलिंग अमाऊंट कशा लिहायच्या. शब्दामध्ये स्पेलिंग करताना जरा तुम्हाला गडबडल्यासारखं झालं, पेन्सिलने रफ तयार करा, लिहा, स्पेलिंग करेक्ट घ्या, स्टेटमेंट व्यवस्थित द्या, व्यवस्थित चौकट आखा, समासासहित जागा वापरा. त्या सर्व गोष्टी करा. माझ्या अंदाजे तुम्हाला यावेळेस होईल. आणि इकडं ऍग्री डिसऍग्री अशी माझी अपेक्षा आहे. इट इज नॉट 100%. मी तुम्हाला आता असं मिळत जाणार आहे की काय आहे, काय असू शकतं, आणि त्यात मला अपेक्षित आहे. त्यामुळे पहिला प्रश्नाला जावा. कॉन्फिडन्स असल्याशिवाय पहिला प्रश्न उचलू नका. तुम्ही ते कधी सोडवा, परंतु पहिल्यांदाच त्याच्यासमोर टेक डाऊन नको. जर यू डोंट हॅव द कॉन्फिडन्स, मिनिमम आपल्याला 12 तरी मिळाले एवढा कॉन्फिडन्स पहिला. ते झालं कॅटेगरी वाईज पेपर. पेपर लिहिण्याच्या पूर्वी 15 मिनिटं ते 10 मिनिटं हॉलमध्ये अगोदर एंटर व्हा. 2:45 जागेवर बसा आणि शांत बसा.
गप्पा मारू नका, कुठलेही फॉर्म्युले रिराईट करू नका, पाठांतर आठवत बसू नका. तुझं काय झालं, माझं काय झालं, तुला याचा जीपीचा फॉर्म्युला आला का, मला एनपीचा येतो, बघ तुला काय होतं. काय नाही, 5 ते 10 मिनिटं अगोदर एक शब्दही काढून पेपर आल्यानंतर त्यासाठी अगोदर 3 वाजता म्हटल्यानंतर तुम्ही अवश्य मालूम होतंय तुम्ही लिंबाचा रस घेऊन अवश्य वाटलंच तर घेऊन जावं. तुमच्या असणाऱ्या लिंबू पाणी त्यात साखर झालं पण चहा घेऊन किंवा कॉफी एक वेळेस परवडेल, पण चहा घेऊन मुलाची वेळ 2 वाजता जेवढं लवकर जाता येईल तेवढं लवकर जा. म्हणजे मार खाणार आहे. जेवढं तुम्ही उन्हात तापले जातात तेवढा तुम्हाला पेपरला त्रास होता. तुमच्या हॉलमध्ये फॅन आहेत नाही वाटवस जे काही असेल, बेंच हलत असेल तक्रार करू नका, रिक्वेस्ट करा मला दुसरी जागा. तरी ऐकलं नाही ऍडजस्ट व्हा. तर या सर्व गोष्टी तुम्ही डिस्टर्ब होतात. अकाउंटच्या पेपरला मानसिक संतुलन बिघडलं की भल्या भाल्यांचं वाटोळं झालं. अभ्यास करून ज्यांनी जीव काढला त्या विद्यार्थ्यांना असणारा 50-90 अशा मार्कावरून आढळलेले मी गेल्या 44-45 वर्षात अनेक विद्यार्थी पाहिले. इमानदारीत वर्षभर अभ्यास केला आणि शेवटच्या वेळेस मानसिक संतुलन, चिडचिड, संताप, कुणीतरी काहीतरी बोलणं, मारामाऱ्या याच्यामुळे झालेल्या किस्से माझ्याकडे बरेच आहेत. त्यामुळे ते सांगून तुम्हाला डिस्प्यूट करायचं, पण हे होऊ देऊ नका. मन शांत ठेवा. मागचे पेपर कसे गेले हे कुणालाही सांगू नका, कुणाला विचारू नका. काय किती अंदाज काढला त्याच्या पेपरला काय येणार काय त्याचे मार्क्स मला मिळणार नाही, तर त्याचे मार्क कमी असले म्हणून तुम्हाला उड्या मारायची गरज नाही, त्याला मार्क जास्त असले म्हणून त्याचे ओरमाडून घेता येतात. सो दॅट आपण आपलं काय झालं त्याचाही विचार करू. सुदैवानं तुम्हाला 3-4 दिवस सुट्ट्या मिळाल्या नशिबानं. नाही तर आदल्या दिवसापूर्वी कसा इकॉनॉमिक्सचा पेपर असायचा, आदल्या दिवशी 3 ते 6 आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 11 ते 2 अकाउंट असायचा. विचारा जुन्या. त्यामुळे मी त्यांना पेपर झालो 3 ते 6चा घेतो बोलवायचो आणि इथं त्यांना रिलॅक्स करून सोडून द्यायचं. पेपरच्या दिवशी सकाळी अभ्यास करायचा का, अजिबात नाही. किमान 10 ते 11 तास झोप, संध्याकाळी 8च्या आत उद्या पेपर आहे. आज संध्याकाळी 7:30-8 पासून दबडं मेलं. पंतप्रधानांचा फोन आला तरी नंतर वेळ नाहीये. ते डबडं तुम्हाला डिस्टर्ब करेल. कुठली मालिका पाहू नका, मोटिवेशन पाहू नका, मोटिवेशन फार वाईट परिणाम मी माझ्या आयुष्यात पाहिले, रडत आलेले. चांगली अभ्यास केलेली मुलं माझ्या मित्रांच्या क्लासमध्ये सांगितलं होतं हा मोटिवेशनल काय म्हणतात ते पहा म्हणून मी पाहिलं सरळ, मग मला असा त्रास झाला. कशाला झाला? ती काय वेळ आहे काय? असं काय करतो तुम्ही? उद्या पेपरला यायचं आपल्याला. मोटिवेशन आपल्याला दिसतं. जे झालं ते झालं, वर्षभर जे झालं ते झालं. ते चांगलं झालं का वाईट झालं, हे झालं ते झालं, आमच्यामुळे झालं आम्ही बघू, तर असा आपला विषय. दुसऱ्याचा विचार करत बसू नका, दुसऱ्याला विचारत बसू नका. तू कोणता टॉपिक केला, मी कोणता टॉपिक केला, आता कसं आहे का. संध्याकाळी 8 पासून जवळ वाटलंच तर तुम्ही एखादी सिरियल बघा, शांत झोपायचा प्रयत्न करा. बऱ्याच जणांना झोप येते नाही. खरंच काही होत पाहतात काय सर म्हणाला वाजवा, जे झालंय ते झालंय. उद्या पेपर जे देणार आहे नाही जोक करत नाही मी तुम्हाला सांगतो. मनात कारण हिथं तुम्ही लूज झाला की संपला उद्याचा पेपर. मनात विचार यायला सुरुवात होतात संध्याकाळी झोपताना वगैरे वगैरे. वाटलंच तर भरपूर खा लोकांच्या गोळ्या वेळ घेऊन शांत झोप. 8 ते 10 तासाची झोप पाहिजे आरामशीर. उद्या पेपर 3ला आहे तर सकाळी 11:30 फार मनात गिल्टी वाटलं ना, टॉर्चर करायला लागले
पण घरच्यांना एक आत्ताच आठवत असतं आपलं पोरगं 12वीला आहे. अरे पेपर अभ्यास करता अजून पुढे काहीतरी विशेषण असतात चांगली. समजा ते करत असतील, हो म्हणायचं. बिल ऑफ एक्सचेंजचा फॉर्म आहे त्यांच्या समजुतीसाठी. आपले पाठीमागचे हे काय ऑब्जेक्टिव्ह, प्रत्येक लेसनच्या पाठीमागचे या 10 पेपर मधले सोडून दिलेले ऑब्जेक्टिव्ह अभ्यास त्यांना काय डोंबले कळले काय ते काळजी करू. म्हणजे त्यांचा जीव शांत आहे तर ते फटफट एक बोलला तुम्ही 2 बोलला, ते वर आकाशात तुम्ही अजून आकाशात. पेपर जाताना मला असं वाटतं असं काही होतं शांत वाटतं. 1-1.5 वाजता निघा. ड्राईव्ह स्वतः करू नका. घरच्यांना उद्याच्या पेपरची तरी धडकणं काय जे असं अनेक गोष्टी त्यामुळे तुम्ही डिस्टर्ब होतात. असं काही होतात. 10-15 मिनिटं अगोदर पोहोचा. पेपर हातात मिळाल्यानंतर पेपरला नमस्कार किंवा श्री गणेशाय नमः. दुसरा नियम, पहिल्या प्रयत्नात प्रॉब्लेम टॅली झाला नाही तर कसं सोडून द्यायचं, त्याच्याशी झगडत बसायचं. कुठं चूक झाली ते बघत बसायचं. सगळे तसेच राहिले टॅली करायचे, राहू द्या राहू द्या. पेपर संपलेला असेल पण जिथं कॉन्फिडन्स आहे तिथल्या बेरला घ्यायला सुरुवात करा. मग त्यासाठी ज्या मेजर बेरला असतात, उदाहरणार्थ आपण ऍडमिशन आहे, त्या ऍडमिशन मध्ये सुरुवातीची बेरीज कोणची महत्वाची, रिव्हॅल्युएशन होता. या बेरला पेन्सिल नाही घ्यायचा टॅली होईपर्यंत. प्रॉफिट डिस्ट्रीब्युशन पेन्सिल नाही करायचं. तुमचा असणार प्रॉफिट लॉस कॅपिटलला जातात पेन्सिल. कॅपिटल अकाउंट क्लोज करायची पेन्सिल. त्याचा बॅलन्स शीट वर घ्यायचा पेन्सिल. कॅश बँकचे बॅलन्सेस काय गुडविल वगैरे असेल पेन्सिल. क्लोजिंग पेन्सिल. आपलं पहिलं एंट्री पोस्टिंग मात्र आपल्याला नेहमी पेपर ते मार्क फिक्स होतात आणि तरी आपला प्रॉब्लेम टॅली झाला नाही तर त्या टॅलीचाच मार्क जातील ना. मग ते पेन्सिल नाही असणार. मग एक प्रश्न घ्यायचा, व्यवस्थित बघायचा आपल्या बेंचेत आपण कुठं मागं पडतो, चुका सापडतात. पण पहिल्यांदा झगडत झाला तुम्ही एकेका प्रश्नाला 1-1 तास 2-2 तास घालवला तर तुमचे सगळे प्रश्न टॅली होणार, तुमचा प्रश्न अटेम्प्ट होणार नाही. मार्क कशाला टिक लागते. तुम्ही जेवढ्या लिहितात त्याच्यावर मार्क येतो तुम्हाला मॅक्सिमम. म्हणजे आता फायनल अकाउंट नुसतं जीपी, नुसतं एनपी, नुसतं टॅलीला मार्क असते ना तर गोष्ट वेगळी. तसे नाही येत ना मी मार्क. मग प्रत्येक प्रश्नाच्या टेस्टच्या वेळेस मार्किंग स्कोरिंग स्कीम दिलेली आहे बोर्डाची. ते बोर्डाचे नियम. तुम्हाला जर शंका असेल तर तुम्ही ते अपेक्षित करू शकता. अपेक्षित मध्ये सुद्धा तेच नियम आहे. तुम्ही नीट पहा, नियम तेच आहे. कारण मी काही मोठा बोर्डाचा कोणी अधिकारी नाही. त्यामुळं मॅक्सिमम पोस्टिंग आपलं जास्तीत जास्त झालं पाहिजे. पहिल्या आणि दुसऱ्या दोन्ही कॅटेगरीचे लक्षात. जेवढं पोस्टिंग तुमचं जास्त तेवढे मार्क जास्त. आणि दुर्दैवाने तुमच्या बेरजा चुकत असतील, टॅली फॉरवर्ड होत असेल तर त्यातल्या चुका कशा दुरुस्त करायच्या किंवा कशा स्पॉट करायच्या तुझं टेक्निक सांग. हे ऍडमिशनचा प्रॉब्लेम सोडवणं टॅली नाही. पहिली चूक कुठं असण्याची शक्यता आहे, असेट साईडला का लायबिलिटी साईडला? कुठं असते प्रॉफिट. मग त्याचं उगमस्थान कुठं कुठं गुडविल वगैरे पाहिजे त्यात सापडली नाही समजा निराश व्हायचं. मग दुसरी स्टेप काय टाकायची, ज्या दोन्ही बॅलन्स शीटच्या दोन्ही इम्बॅलन्स मध्ये डिफरन्स पाहिजे. डिफरन्स समजा इथं 12,500 आणि तिथं 14,500 म्हणजे डिफरन्स किती आला 2,000. जरा हाफ करा किती झाला 1,000. 1,000चा कुठला आयटम आहे प्लेट पाहिजे आपल्या सगळ्यांना. ते 1,000 जर असेल तर ते रॉंग पोस्टिंगला गेलेत केवढं पाहिजे. डेबिटचं क्रेडिटचं डेबिटला गेलं तर 2,000 फरक पडतो. लक्षात येतंय. तसं इथं 1,000 कुठेतरी जीपी मध्ये वर पडलेत का डिफरन्स मध्ये पाहिजे. दुसरी टेस्ट आणि तिसरी टेस्ट वेळ असेल आपला प्रॉब्लेम परत रिओपन करायचा आणि पोस्टिंग नीट टाकायची. फिगर चुकीच्या पोस्ट झाल्या असतील तर टॅली होत. त्या 3 टेस्ट लावायच्या.
3 टेस्टमध्ये ही प्रॉब्लेम टॅली होणार नाही, सोडून नाही वेळ घालून बसायचा नाही, पुढच्या नॉट टॅली प्रॉब्लेम कर सांगाय प्रॉब्लेम टॅली करायचा प्रयत्न करायचे, पण सगळे झाले पाहिजे असा हट्टे धरू नका, त्याशी लढूही नका. दुसरी कॅटेगरीचे लोक पहिल्या कॅटेगरीचा प्रश्न येत नाही, कारण बेरजांची बऱ्यापैकी प्रॅक्टिस असते, त्यामुळे निदान पहिल्या स्टेपमध्येच ते बाजूला होतं. हा क्वचित दुसरी स्टेप मध्ये टाकावं लागतं, दोन्हीचा डिफरन्स काढून हात करावं लागतं. तिसरी स्टेप सहसा लागत नाही का. त्यामुळे तुम्ही तुमच्या कॅटेगरीमध्ये त्याच्यानुसार तुम्ही त्याचं वर्किंग, पण डोकं शांत असलं पाहिजे. या सर्व गोष्टींसाठी पेपरच्या वेळेस फुल कॉन्सन्ट्रेटेड राहा, फुल प्रश्न कसेही सोडवा, कुठल्याही क्रमाने सोडवा, डोंट वरी, फक्त प्रश्न फोडू नका. म्हणजे आता पहिला प्रश्न ABCD, A एका पानावर, C दुसऱ्या पानावर, शेवटच्या पानावर D असला त्याला त्रास देऊ नका, तो तुम्हाला उचलून आदळेल. त्यामुळे त्या पद्धत सरळ प्रश्न क्रमांक ABCD. प्रश्न क्रमांक 2 तुम्ही शेवटी सोडायला हरकत नाहीये. प्रश्न क्रमांक 7 वर घेता या काय हरकत नाहीये, तो चालेल, पण आतल्या प्रश्नांचा तुरुप बदलायचा नाही, एवढं मात्र लक्षात. हे झालं पेपरचा. दुसरं, पेपर चालू असताना कित्येकदा चुकीच्या अफवा येतात. कुणीतरी काहीतरी बडबडतं, कुणीतरी काहीतरी सांगतं. अशा वेळेस त्या पद्धत पडू नका. तुमचे पेपर तुमच्याच कॉलेजमध्ये येत ना, का दुसरीकडे टाकले? दुसरीकडे. तुमच्याच कॉलेजमध्ये येत ना 100%? दुसरीकडे नाही, दुसरीकडे असेल तर धोका असा असू शकतो, त्या कॉलेजचे प्राध्यापक त्यांच्या विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी तिथे येऊ शकतात. असं होऊ शकतं. तुम्ही एका कॉलेजचे तर तुमचा दुसऱ्या कॉलेज नंबर, जर दुसऱ्या कॉलेजचं तर कदाचित तो प्राध्यापक एक्सपिरियन्स आहे का नाही हे तुम्ही त्याच्या स्टाईलवरून तेवढं ज्ञान तुम्हाला असणार. तो एक्सपिरियन्स असेल तरच विश्वास ठेवा. नवीन तळलेला बटाटेवडा असेल तर लक्ष, कारण का ते शायनिंग साठी आलेले असतात. विद्यार्थ्यावर पॉझिटिव्ह वगैरे बसावं किंवा मुलांना बरं वाटावं. त्यामुळं सहसा प्राध्यापकांनी सांगितलं अरे हा प्रॉब्लेम चुकीचा आहे, विश्वास ठेवला, प्रॉब्लेम चुकीचा नसतो. आणि जर असला तर ज्यांनी प्रश्न अटेम्प्ट केलाय निम्मा तरी त्याचे सगळे मार्क द्यावे लागतात बोर्डाला, आणि बोर्डाचा विश्वास असतो. पण प्रश्न अटेम्प्ट केला पाहिजे. प्रश्न म्हणून तर सांगतोय मी तुम्हाला, प्रश्न मोकळे सोडू नका, न येणारे सुद्धा सोडवा. तुम्हाला पाहिजे ते नवीन उत्तर तयार करा. असं झालेलं आहे. मागच्या वर्षी इंग्लिशच्या पेपरला उत्तरासहित प्रश्नपत्रिका आली होती. ओरडा येतात त्यांच्या नावाने. उत्तरासहित क्वेश्चन नंबर 3 पोएट्रीचा उत्तर असेल का केलेलं असतं? चूक झालेली की एवढं बोर्ड गाढव आहे. आज बोर्डाचं वय 70 ते 75च्या पुढे येते. 75 वर्ष प्रश्नपत्रिका तयार करतात. त्यामुळे लाज नाही त्यांना की आपण उत्तरासहित कसं नाही, मुद्दाम गेलो होतो, कारण इंग्लिशला फार बोललो होती, पेपर टफ होता. तेव्हा कमीत कमी मार्क देता यावे तो वर सत्य केलेला उपकार होता. तुमच्या उपकार तसं काही केलेलं नाही. मला तशी अपेक्षा आणि आका उठा उत्तरासहित टाकता येत नाही, वेळी असायचं. पण बोर्ड तुम्हाला तुमच्या वर्सेस नाहीये, तुम्हाला नापास करायची इच्छा, पण सगळे प्रश्न सोडवा, पाहिजे तसे सोडवा, नवीन पद्धत तयार करा, नवीन आता काय करायचं, पण पेपर सगळा पोस्ट करा. त्याचा विचार करूच नका मी हे काय करतोय वाटेल हे पेपर सोडवायचं. मला पेपर सुटला की मुकाट्याने गरगाटा इकोचा पेपर सोडवायचा, तो सकाळी असतो. इकोच्या पेपरवर परिणाम होऊ देऊ नका. तू जनरल सोडवलं का मी लेजर सोडवलं, हा मोठा शॉक असतो. म्हणून पेपर नीट वाचायचा. पेशा काय विचारलंय तर पेन्सिल वापरायची, प्रश्नपत्रिकेवर पेन वापरायचं नाही. प्रश्नपत्रिकेवर फक्त नंबर टाकण्यासाठीच पेन वापरायची, बाकी पेन्सिल वापरायची. ती पण पटकन इरेज होणार, पटकन करायला लागला पटकन इरेज करणार. पण काय विचारलं त्याखाली शांतपणे अंडरलाईन करायची, मग पेपर लावायचा. जर्नलाइज हा प्रकार असा आहे, विशेषतः रिझॉल्युशन लॉ. म्हणजे मला ज्या ज्या वेळी जर्नलाइज आले त्यातले किमान एखादा दुसरा तरी येऊन जातो, सांगतो सर अहो मी लेजर सोडवला, मार्क मिळतील का? सॉरी, आणि नेमकं डिझॉल्युशनला काय नसतं, बॅलन्स नसतं. ऍडमिशन रिटायरमेंटला लेजर, त्यांनी लेजर तुम्ही लेजर सोडवून ते जर्नल विचारलं ना, बॅलन्स शीटचे मार्क तरी मिळतात हो, 4-6 टॅली असेल तर.
पण डिझॉल्युशन हा असा खतरनाक टॉपिक आहे की त्याचं लेजर सोडवलं तुम्ही, तिथं विचारलं असेल जर्नल तर तुम्हाला झिरोवरच यावं लागतं. देयर इज नो एनी अदर रेसिपी. म्हणून पेपरमध्ये काय विचारलं ते भाव, हे झाला पहिला पार्ट आपला संपला विषय. आता एकेकाचे आपण रिव्हिजन घ्यायला सुरुवात करू. स्टार्ट होईल फायनल अकाउंट. कागद आणली तुम्ही, बहीण वगैरे काही आणलं कधी कागद वापरून घेतो. मी बॅक टू रिव्हिजन चाललोय. क्वेश्चन नंबर 7 फायनल अकाउंट. काय काय करायचं आपल्याला पाहा आज गेल्या गेल्या. नंबर 1 स्टेप्स टू सॉल्व द प्रॉब्लेम. स्टेप्स टू सॉल्व द प्रॉब्लेम दिल्यात आपण तुमच्याकडे आहेत का नाही सापडत नाही. बरं घ्या. स्टेप नंबर 1 मार्क द ट्रायल बॅलन्स with a pencil. ट्रायल बॅलन्स वर काय करायचं? मार्किंग. कशाचं? PL. आता त्याच्या अगोदर आपण घ्यायचं, काही लिहून देत नाही. आपण घ्यायचं ते कळतं. ट्रेडिंग P&L पुढं घ्यायचं. ज्यांना जमेल त्यांनी इकडं डेबिट आणि तिकडं क्रेडिट केलं तरी हरकत नाही. त्यांच्या पेपर त्यांचा आहे, त्याची कंडिशन तुम्ही करू. जेवढं सुटसुटीत चांगलं लिहिता येईल, पण तसं करणार असता इकडं डेबिट साईड इकडं क्रेडिट साईड, तर घरी आता एक तरी प्रश्न तसा सोडवा, नाही तर आपली नेहमीची पद्धत नाही. जेवढं स्वच्छ लिहिता येईल ना, माझ्या दृष्टिकोनातून काय, खाडाफोड करायची झाली तर जागा असावी. सहसा खाडाफोड करायची वेळ येऊ नये, पण आधी तर आपल्या जागा असते. त्यानुसार ज्यांना शक्य आहे, विशेषतः पहिली कॅटेगरी, त्यांनी डेबिट साईड आणि क्रेडिट साईडचा एक एक प्रॉब्लेम सॉल्व्ह करून घ्यावा आणि नंतर ठरवा आपल्याला ते परीक्षेत वापरायचं. नाही तर आपल्याला डेबिट आणि क्रेडिट एकाच तुम्हाला जसं पाहिजे सोयीस्कर, पण फॉर्मॅट व्यवस्थित आपण घ्या. वर टायटलिंग करून ठेवा दोन्ही कॅटेगरी. असं पहा की प्रॉब्लेम तुम्ही सोडवला नाही, नुसता ब्लँक फॉर्मॅट ठेवला नाही, 2-4 आयटम पोस्ट केले आणि त्या 2-4 आयटम पैकी एकच आयटम बरोबर आहे, अर्धा मार्क झाला तर वरचा 1.5 मार्क मिळतो, 2 मार्क मिळतात प्रॉब्लेमचे. नाही कळलं काय बरोबर समजतंय? पण नुसतंच वर हेडिंग दिलं आणि ब्लँक फॉर्मॅट ठेवला, काहीच पोस्टिंग केलं नाही, नुसत्या ब्लँक फॉर्मॅटला मार्क मिळत नाही. पण तुम्ही पोस्टिंग केलं, प्रॉब्लेम टॅली नाही ती नंतरची गोष्ट आहे. 5च आयटम पास केलेले आहेत तुम्ही, एवढे येतात तेवढे, आणि त्यातले 2 बरोबर आहेत, 3 चुकलेले आहेत. त्या 2चा 1 मार्क होतो, किंवा हाफ हाफ असेल तर 1/3 असेल तर 2/3 झाला, त्याचा 1 मार्क, वरचे 1.5 मार्क, 2.5 मार्क त्याचे होतात 3 मार्क. काय म्हणून तर मी तुम्हाला सांगत असतो की या शेवटच्या लेक्चरला जो बसतो त्याला 35 नाही 35चा काका सुद्धा भेटतो, उलटे होतात त्याचे 35. तर हे टेक्निक बोर्डाचा जे नियम आहेत त्या नियम तुम्हाला सांगू. अगोदर फॉर्मॅट व्यवस्थित टाका, वर टायटलिंग व्यवस्थित द्या, पर्टिक्युलर रुपीज, पर्टिक्युलर रुपीज, डेबिट, क्रेडिट, लायबिलिटीज रुपीज, असेट रुपीज, मेसर्स राम अँड श्याम बॅलन्स शीट ॲज ऑन, मेसर्स राम अँड श्याम ट्रेडिंग P&L अँड फॉर द इयर एंडिंग डॅश अँड डॅश व्यवस्थित द्या. नंतर ट्रायल बॅलन्स कर जावा, तिथं तुम्ही काय करा, मार्किंग करा. आता हे मार्किंग करत असताना गडबड होऊ शकते की काही आयटम मध्ये कन्फ्युजन आहे. कॉम्प्युटर अकाउंट वर टाकणार, कॉम्प्युटर अकाउंट, सॉफ्टवेअर अकाउंट, सॉफ्टवेअर अकाउंट, असेट. सॉफ्टवेअर ही असेट आहे, लक्षात ठेवा. But rent for the softwares, असे काही आयटम्स असू शकतात त्याच्याबद्दल कन्फ्युजन असू शकतं. PL
कुठं जाईल ट्रेडिंग हिटिंग ट्रेडिंग हिटिंग अँड लाइटिंग ट्रेडिंग लाइटिंग अँड हिटिंग लाइटिंग अँड हिटिंग पडू नये तशी अपेक्षा आहे. पण मागच्या वेळेस जुन्या पेपरमध्ये हे आहेत, या 10 पेपरमध्ये सुद्धा ते टाकलेले नाही.